जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध ग्रंथ बघत आहे। कालपर्यंत आपण नवविधा भक्ती संपूर्ण पाहिल्या। आता समर्थ रामदास 10व्या समासामध्ये मुक्ती चतुष्टय सांगतायत। 4 मुक्तींचं ते वर्णन करतात। सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता। या समासातील प्रत्येक ओवी आपण बघत जाणार नाही, कारण या समासामध्ये आपली पृथ्वी कशी निर्माण झाली, विश्व कसं निर्माण झालं, पृथ्वीवरती विस्तार किती आहे, सागर कसे आहेत, कुठे कोणता पर्वत आहे वगैरे वगैरे समर्थांनी सांगितले। आपण अध्यात्म साधनेला अनुकूल असलेला भागच तेवढा पाहणार आहे। आता या समासाची सुरुवात पहा। मुळी ब्रह्म निराकार, तेथे स्फूर्तिरूप अहंकार, तो पंचभूतांचा विस्तार ज्ञानदशकी बोलिला। तो अहंकार वायुरूप, तयावरी तेजाचे स्वरूप, तया तेजाच्या आधारे आप आवरणोदक दाटले, तया आवरणोदकाच्या आधारे धराधरिली फणीवरे, वरती 56 कोटी विस्तारे वसुंधरा आहे। म्हणजे जे निराकार ब्रह्म होतं किंवा आहे त्याच्या ठिकाणी स्फूर्तिरूपानं अहंकार निर्माण झाला आणि मग पंचमहाभूतांचा विस्तार झाला। तो ज्ञानदशकात सांगितला आहे असं समर्थ म्हणतायत। आणि हा अहंकार वायुरूप असल्यानं तिथून पुढे सर्व विस्तार होऊन ही पृथ्वी निर्माण झालेली आहे, जी शेषाने आपल्या मस्तकावरती धारण केलेली आहे असं समर्थ म्हणत आहेत। ते एवढंही सांगतात की 56 कोटी योजनं एवढी पृथ्वी आहे। मग याच्यामध्ये सागर कसे आहेत, पर्वत कुठे आहेत वगैरे वगैरे भाग समर्थांनी वर्णन केलेला आहे। आता सृष्टी निर्मितीच्या बद्दल समर्थ सांगतायत खरं, पण समर्थांना सूक्ष्मतेनं काय सांगायचं आहे जे आज आपल्याला साधनेला उपयोगी पडेल तो भाग आपण पाहूया। कारण मूलतः आपण दासबोध हा अध्यात्म साधनेच्या दृष्टीनं पाहत आहे, केवळ एक ग्रंथ आहे म्हणून नव्हे। आपलं एक तत्व ठरलेलं आहे की संतांचं तत्वज्ञान हे कालबाह्य होत नाही। शास्त्रज्ञ जे शोध लावतात ते थोड्या काळाने कालबाह्य होतात, नंतर काही वर्षांनी आणखीन एक शास्त्रज्ञ येतो आणि पूर्वी लावलेल्या शास्त्रज्ञाचा शोध खोडून काढतो, नवीन शोध लावतो। काही वर्षांनी आणखीन नवीन शोध येतात। असा प्रकार परमार्थात नाही। जे आहे ते निखळ आणि शाश्वत सत्य आहे आणि त्याबद्दलचं भाष्य ज्ञानेश्वर महाराजांपासून अनेक संतांनी अगदी परखडपणे केलेलं आहे। आता समर्थ या समासामध्ये सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या मुक्तींचा विषय मांडत आहेत। पण हे बघण्याआधी आपण कसे आहोत हे जरा बघणं गरजेचं आहे। आता समासाच्या सुरुवातीला जसं मगाशी पाहिलं त्याप्रमाणे समर्थांनी ब्रह्माच्या ठिकाणी स्फुरण निर्माण झालं असं सांगितलं। आता इथे आपल्या उत्पत्तीचं रहस्य आहे। आपल्या सर्वांमध्ये अहंकार आहे हे आता वेगळेपणानं सांगायची गरज नाही। प्रश्न असा उद्भवतो की हा अहंकार आला तरी कुठून? तर हा अहंकार मुळात ब्रह्माचंच स्वरूप आहे। आपण हा अहंकार आणखी देहबुद्धीच्या ठिकाणी घट्ट केलेला आहे आणि त्यामुळं तो देहाहंकार झालेला आहे, किंबहुना त्याचीच देहबुद्धी बनलेली आहे। समर्थ रामदास पृथ्वी निर्माण झाली, पृथ्वीवरती अमुक अमुक सागर आहेत, पर्वत आहेत, या पर्वताच्या पलीकडे गेल्यानंतर ते आहे, मग देवांचा लोक आहे, मग कैलास आहे वगैरे वर्णनं करतात। आता नीट लक्ष देऊन जर पाहिलं तर ही सगळी वर्णने आपल्या इंद्रियांच्या कक्षेतील आहेत, म्हणजे इंद्रियांच्या मार्फत येणाऱ्या अनुभवांचंच एक प्रकारे समर्थ वर्णन करत आहेत। आता आपण एक क्षण असं मानू की स्वर्ग किंवा नरक किंवा वेगवेगळे भोग जे वर्णन केलेले आहेत
ते दुसरीकडे कुठेही नाहीत, तर आपल्याच मध्ये आहेत. अशी जर आपण दृष्टी ठेवली तर समर्थांनी केलेल्या वर्णनाचं तारतम्य आपल्या अवस्थेशी जोडता येतं. आज आपल्या सगळ्यांना सुख समाधान हवंच आहे. जगात असा कोणीही माणूस नाही की जो म्हणेल मला दुःख हवं आहे, असमाधान आणि कष्ट हवे आहेत. प्रत्येकाला भोगाची इच्छा आहे, सुखाची इच्छा आहे. ही जी आपली वासना आहे ही या अहंकारामधूनच निर्माण झालेली आहे. जर मूलतः पाहायला गेल्यास आपल्याला जो आनंद हवासा वाटतो ते आपल्या स्वरूपामुळेच, कारण आपलं मूळ स्वरूप हे आनंदमयच आहे, आत्माच आहे. त्यामुळे आनंद हवा असं वाटणं किंवा आपण राहावं असं वाटणं हा त्या आत्म्याचाच गुण आहे. जगात कोणालाही असं वाटत नाही की मी जावं. प्रत्येकाला वाटतं आपण राहावं. म्हणून तर माणसं शोध लावतात आणि आजारांवरती मात करतात. आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्यानंतर लगेच आपला जीव कसा वाचेल याची तजवीज करायला लागतात. या सगळ्याचं मूळ आपल्या आत्मस्वरूपापाशी आहे. सृष्टीचा विस्तार बघताना समर्थांनी सांगितलं की ब्रह्म जे आहे, जे निर्गुण निराकार आहे, त्याच्या ठिकाणी स्फूर्तिरूपानं अहंकार निर्माण झाला. आता ब्रह्म जे निर्गुण निराकार आहे त्याच्या ठिकाणी अहंकाराची स्फूर्ती आलीच कशी, असे तरकटी प्रश्न काढण्यापेक्षा आज वस्तुस्थिती काय आहे हे पाहून तिथून पुढचा प्रवास करणं गरजेचं आहे. असं पहा, आता आपण रस्त्यावरती आहोत. आता रस्ता कोणी बांधला आणि या रस्त्याच्या खाली जमिनीमध्ये काय आहे याचा शोध घेण्यापेक्षा रस्त्यात जर आपण आहोत तर प्रवास करणे हे जास्त श्रेयस्कर आहे. आज अंतर्मुख होऊन पाहिले तर लक्षात येते की आपल्यामध्ये देहबुद्धी आहे, अहंकार आहे. तर मग तो आहे तर तो जाण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तो आलाच कसा या तर्कामध्ये सापडण्यापेक्षा तो घालवण्याचा प्रयत्न जास्त महत्त्वाचा आहे. समर्थ वेगवेगळ्या लोकांचं उदाहरण अशासाठी देतात कारण हे सर्व भोगरूप आहेत. तुम्ही पहा, कोणताही लोक घ्या, त्या लोकांमध्ये भोग ही गोष्ट समान आहे. मग तो सत्यलोक असेल, विष्णुलोक असेल, कैलास असेल किंवा देवलोक असेल. एके ठिकाणी समासामध्ये तर समर्थ म्हणतात अमृताचे डोह आहेत, अमृताचे कारंजे उडत आहेत. काही ठिकाणी गेल्यानंतर मनुष्य तरुणच राहतो, कधी वृद्ध होत नाही ना आजारी पडतो. त्यांना सुचवायची आहे ती माणसाची विषयांकडे चाललेली धाव. ही धाव आपण देवाच्या गावामध्ये नाही हे दर्शवते. आता आपण सलोकता या पहिल्या मुक्तीकडे येऊया. या चारही मुक्ती आपल्याच आत आहेत या दृष्टीनं आपण या विषयाकडे पाहायचं आहे. सलोकता मुक्ती म्हणजे काय? देवाचं जे गाव आहे त्या गावापर्यंत जाणं. असं पहा, आपण कोणत्याही गावाला गेलो की त्या गावाचा गुणधर्म आपल्याला जाणवायला लागतो. समजा आपण वाळवंटाच्या ठिकाणी गेलो तर तिथे गार हवा, बर्फ वगैरे दिसेल का? किंवा जर कुठल्या उंच ठिकाणी गेलो तर तिथे समुद्र दिसेल का? तुम्ही जर ऋषिकेशला गेला तर तिथे नदी दिसणार, हिमालयाचे पर्वत किंवा त्याची हवा मिळणार. तिथे तुम्हाला अरबी समुद्र मिळणार नाही. आणि तुम्ही कोकण किनारपट्टीला गेलात तर तिथे तुम्हाला बर्फाच्छादित शिखरं दिसणार नाहीत. याचा अर्थ असा, त्या गावांचा गुण आपल्याला आपोआप मिळतो जेव्हा आपण त्या गावात पोचतो. तसंच भगवंताच्या अनुभूतीचं आहे. आपली अवस्था असते पूर्णतः बहिर्मुखतेची. आपल्याला मुळात हे भानच नसतं की भगवंत म्हणून कुणी सत्ता आहे, काहीतरी आहे जे आपल्या देहाला चालवतं. कारण असं आपलं आपल्या स्वतःकडे कधी लक्षच नसतं. आपण केवळ जगत राहतो, इंद्रियांच्या माध्यमानं भोग भोगत राहतो. जेव्हा प्रारब्धवशामध्ये काही संत वाङ्मय, त्याचं वाचन परिशीलन घडतं किंवा भाग्योदय झाला आणि खऱ्या संताची भेट झाली तर संताच्या मुखातून आपल्याला लक्षात येतं की आपण जे जगत आहोत
तेवढंच आयुष्य मनुष्य जन्मामध्ये अपेक्षित नाही. मनुष्य जन्माचं सार्थक कुठेतरी वेगळीकडे आहे, जे आपल्याच आत आहे. आपण फक्त भरकटतोय, बाहेर धावतोय, कधी सुख शोधतोय, कधी समाधान शोधतोय, कधी आनंद शोधतोय, पण आपल्याला ते मिळतंच असं नाही आणि शेवटी आपण असमाधानीच राहतोय. संत सद्गुरू यांच्याकडून श्रवण झाल्यानंतर लक्षात येतं की आपल्या आतच चिरसमाधानाचा, निखळ आनंदाचा साठा आहे. आपण स्वतःला देह समजत आहोत, पण त्याही पलीकडे जाऊन आपण सच्चिदानंद स्वरूप कुणीतरी आहोत. आता हे जेव्हा त्या व्यक्तीच्या लक्षात येतं किंवा त्याच्या मननामध्ये येतं, त्यावेळी त्याच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळते. आजपर्यंतचं आयुष्य ज्या पद्धतीनं तो जगत असतो, त्या पद्धतीनं न जगता आता तो थोडं शांत बसायला लागतो. कधी नामस्मरण करतो, तर कधी ध्यानाचा अभ्यास करतो. कधी कुठल्या देवस्थानाच्या ठिकाणी किंवा साधू संतांच्या ठिकाणी जाऊन ध्यान, नामस्मरण याचा अभ्यास करायला लागतो. हा अभ्यास तरी काय आहे? खरं म्हणजे अंतर्मुखतेचाच अभ्यास आहे. भगवंताचं नाम हे भगवंतापासून दूर नाही आणि भगवंत तर आपल्या आत आहे. त्यामुळे नामस्मरण बाहेर कसं असणार? नामस्मरण हे आतच आहे आणि ध्यानसुद्धा आपल्याला आपल्याच आत नेतं. जसं जसं साधनेचा अभ्यास वाढायला लागतो ना, तसं तसं मग आतल्या इंद्रियांची ओळख पटायला लागते. आजपर्यंत आपण डोळे, हातपाय, कान, नाक इत्यादी बाहेरच्या इंद्रियांचेच अनुभव पाहत असतो. ज्यावेळी साधक अंतर्मुख होतो, त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की आपल्याला मन नावाचे एक इंद्रिय आहे, जे काही केल्या शांत होत नाही. बरं, तिथे चित्तही आहे, तिथे बुद्धीही आहे आणि आपला अहंकार सुद्धा आहे. चित्तचतुष्टय साधकाला अनुभवाला येतं. मग आता त्याची पुढची अडचण सुरू होते. असं पहा, जर मी घरातच बसलो तर रस्त्यावरती काय अडचणी आहेत ते मला कदापि कळणार नाही. बाहेर पडल्यानंतर लक्षात येतं की अरेच्या ऊन लागतंय, अरेच्या पाऊस लागतोय, अरे रस्त्यात खड्डे आहेत. मग माणूस खड्ड्यांच्या बाजूनं गाडी कशी चालवायची, पाऊस पडत असेल तर छत्री कशी घ्यायची, ऊन आलं खूप तर झाडाच्या सावलीत उभं राहायचं, असे उपाय आपोआपच शोधून काढतो. जो घरातच बसून आहे तो या उपायांच्या भानगडीत कशाला पडेल? त्याचप्रमाणे जोपर्यंत आपण बहिर्मुख असतो, तोपर्यंत आपल्याच अंतरंगातल्या शत्रूंची आपल्याला जाणीव नसते. अंतर्मुख व्हायला लागल्यानंतर मन अशांत आहे, चित्त अस्थिर आहे, माझी बुद्धी स्थिर नाही, हे दोष साधकाच्या लक्षात यायला लागतात आणि मग ते घालवण्याचा तो प्रयत्न करायला लागतो. आता मन शांत कसं होणार, चित्त स्थिर कसं होणार, बुद्धी एकाग्र कशी होणार, या दृष्टीनं तो पावलं टाकायला लागतो. कधी त्याचं मार्गदर्शन तो ग्रंथांमध्ये शोधतो, तर कधी भाग्य असेल तर संतांना शरण जाऊन त्यांच्याकडून साधना समजावून घेतो. सद्गुरू सांगतात की कशा पद्धतीनं नामावरती लक्ष ठेव, कशा पद्धतीनं ध्यान कर. तुझ्या अंतरामध्ये श्वास सुरू आहेत, ते तुझ्या आत्म्याचेच प्रकर्ष आहेत. आत्मा निर्गुण निराकार असल्यानं तो तुला दिसणार नाही, पण श्वास तुला अनुभवाला येत आहेत. तर श्वासांकडे लक्ष कसं ठेव, या श्वासांवरती भगवंताचं नाम कसं घे, वगैरे अनेक प्रकारे सद्गुरू या मनाला आवरण्याचे उपाय सांगतात आणि मग साधक ते उपाय घेऊन अंतर्मुख होण्याचा अभ्यास करायला लागतो. हा शेवटी अभ्यासच आहे, केल्यानंतरच तो साध्य होतो. जर बसल्या बसल्या साध्य होणार असतं तर त्याला मुळात साधना किंवा अभ्यास असे शब्दच नसते. साधक हळूहळू या अभ्यासाला लागतो आणि मग त्याला असा अनुभव येतो की सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जर साधना केली तर खरोखरच मन शांत होतं, चित्त स्थिर होतं आणि बुद्धीसुद्धा एकाग्र होते. सद्गुरू सांगतात की तुझं मन, तुझी बुद्धी, तुझं चित्त हे काही भगवंत नव्हे, हे तुझेच विकार आहेत किंवा तुझेच देहबुद्धीचे प्रकर्ष आहेत.
हा जो देह आहे तो जसा नश्वर आहे, तसंच मनही नश्वर आहे, चित्तही नश्वर आहे, बुद्धीही नश्वर आहे. म्हणजे आपल्याला जसं देहाच्या पलीकडं जायचं आहे, तसंच मनाच्या, चित्ताच्या, बुद्धीच्या पलीकडेही जायचं आहे. हे काहीही आपल्याला आत्म्याचा अनुभव देऊ शकणार नाही. आणि मग साधक हे सगळं नष्ट करण्याच्या मार्गावरती अग्रेसर होतो. म्हणजे बघा काय झालं. सुरुवातीला तो मुळात अंतर्मुख नव्हताच, फक्त बहिर्मुख होता. अंतर्मुख व्हायला लागल्यानंतर पुढे अनेक घटना घडल्या आणि त्याची वाटचाल मन शांत करण्याकडे झाली. मनाचं अमन व्हावं लागतं ही वस्तुस्थिती आहे अध्यात्मसाधनेतील. मात्र ते अमन पटकन होत नाही ही अडचण आहे. कधी होतं, कधी नाही. कधी असं वाटतं मन शांत आहे, तर आपल्यालाच कळत नाही की मनामध्ये कधी विचार सुरू झाले. अशा अनेक अडचणी साधना मार्गामध्ये येतात. त्या प्रत्येक अडचणींवरती तो मात करतो ते सद्गुरू कृपेने. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो पुढे जात राहतो आणि मग त्याला मन शांत झाल्याचा अनुभव येतो. मन तिथे आहे ते पूर्णपणे उन्मन झालेलं नाही, पण हा अनुभव आला की मन निर्विचार होऊ शकतं, शांत होऊ शकतं. एक प्रकारची शून्यावस्था तो अनुभवतो. ही जी साधनेतील अवस्था आहे याला सलोकता मुक्ती असं म्हणतात. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण कुठल्या गावाला गेलो म्हणजे त्या गावात आहोत असा अर्थ होत नाही. समजा आपण मुंबईहून दिल्लीला चाललो आहोत आणि वाटेत 2-3 स्टेशनं आहेत. आता त्या स्टेशनवरून गाडी जाते म्हणून आपण त्या गावी गेलो असा अर्थ होतो का? आपण जर त्या गावी गेलो आणि स्थिरावलो तर त्या गावी पोचलो असा अर्थ होतो, किंवा त्या गावी राहतोय असा अर्थ होतो. नुसतंच गावाकडं जाऊन येणं म्हणजे सलोकता मुक्ती नव्हे. त्या गावामध्ये जाऊन साधक जेव्हा स्थिर होतो तेव्हा ती सलोकता मुक्ती आहे. अंतर्मुखता येणं ही प्रवासाची केवळ सुरुवात आहे. अंतर्मुखता आल्यानंतर जेव्हा मन शांत होण्याचा अनुभव येतो, जेव्हा शून्य स्थितीचा अनुभव येतो की तिथे काहीही विचार नाही, एकदम स्तब्ध आपण भगवंताच्या नामामध्ये किंवा आपल्या आत्म्याच्या अनुसंधानामध्ये स्थिर आहोत, तेव्हा आपण त्या ठिकाणी म्हणजे भगवंताच्या गावामध्ये स्थिर झालो. ती झाली सलोकता मुक्ती. त्याच्या पुढे जी येते ती समीपता मुक्ती आहे. आत्मानुभवाचं एक शास्त्र आहे. ते असं सांगतं की आत्मानुभव प्रगटच आहे, तो कुठेही गेलेला नाही. तो येण्याच्या आड असलेल्या गोष्टी बाजूला करणं गरजेचं आहे. पतंजली सांगतात, योगश्चित्तवृत्ती निरोधः. चित्तवृत्तीचा निरोध म्हणजे योग आहे. योग म्हणजे काय? जीवानं शिवरूप होणं म्हणजे योग. याचा अर्थ असा की जीवानं शिवरूप होण्याच्या आड येते ती चित्तवृत्ती, आणि या सर्व वृत्तींचा निरोध आवश्यक आहे. काल परवाच्या निरूपणात हा विषय आलाय पहा की काच अस्वच्छ असणे ही आपली अडचण आहे. काचे पलीकडचं दृश्य कुठेही गेलेलं नाही आहे. काच स्वच्छ झाली की ते आपल्याला स्पष्ट दिसतं. अस्वच्छ काचच आपण आहोत असा आपला भ्रम झाल्यामुळं आत्मा आपल्यापासून लांब राहिलेला आहे. ही जी अस्वच्छता आहे ती आहे देहबुद्धीची, मनाची, चित्ताची, आपल्या अहंकाराची. सलोकता मुक्तीमध्ये काय झालं? साधक अंतर्मुख होऊन स्थिर झाला. त्याला मनाच्या शांततेचा अनुभव आला. पण तिथे साधना संपली नाही. हा अनुभव येतो आणि जातो अशा स्वरूपाचा आहे. मन शांत होत नाही असं नाही, पण शांत झालेलं शांत राहतच असंही नाही. प्रत्येक साधकाची एक मर्यादा असते सहन करण्याची. मनाची शांतता सुद्धा सहन व्हावी लागते. आपल्याला अखंड विचार करण्याची सवय आहे, त्यामुळे आपलं मन कधी विचार करायला लागतं हे आपल्यालाच कळत नाही. शांत झालेलं मन नकळतपणे पुन्हा विचार करायला लागतं आणि एकातून एक विचार वाढत जातात. त्यामुळं सलोकता मुक्ती टिकवणं आवश्यक आहे. ती जसजशी टिकते
तसतसं मन जास्तीत जास्त काळासाठी शांत व्हायला लागतं. आलेली शून्यावस्था दीर्घकाळ टिकायला लागते आणि ती दीर्घकाळ टिकणे म्हणजे खरं पाहता समीपता मुक्ती आहे. कसं काय बुवा? असं पहा, एका मोठ्या पातेल्यामध्ये गढूळ पाणी आहे, ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे. आता जर पाणी आपण हलवत राहिलो तर ते स्वच्छ होईल का? पहिली पायरी आहे भांडं आधी स्थिर करणं. ते जर पातेलं स्थिर ठेवलं तर कालांतरानं त्यातलं पाणी स्थिर होईल. ते स्थिर झालं की झाली सलोकता मुक्ती. आता ते स्थिर होऊन भागणार नाही. ते बराच काळ त्या स्थिर अवस्थेमध्ये राहिलं पाहिजे, तर त्यातला गाळ हळूहळू खाली बसेल. असं बराच काळ स्थिर राहणं म्हणजे झाली समीपता मुक्ती. एकूण आपला प्रवास पाणी स्वच्छ करण्याकडे चाललेला आहे. साधनेतला एकूण आपला प्रवास आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांचा निराश करण्याकडे चाललेला आहे. शून्य झालेलं मन आपल्या अमनावस्थेकडे वाटचाल करतं. ही शून्यावस्था जास्त काळ टिकणं मात्र गरजेचं आहे. ही अवस्था जेव्हा जास्त काळ टिकायला लागते तेव्हा आपली वाटचाल भगवंताच्या दिशेने म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाच्या दिशेने आणखी जवळ गेली असा अर्थ होतो. म्हणूनच ही शून्यावस्था दीर्घकाळ टिकणे ही समीपता मुक्ती आहे. साधनेला बसल्यानंतर काही क्षण म्हणजे 1-2 सेकंद आपलं मन शांत होणं हा काही फार मोठा अनुभव नाही. हे घडायलाच पाहिजे. या मनाच्या शांत अवस्थेमध्ये एक प्रकारचं समाधान साधकाला मिळतं आणि मग त्याला साधनेची गोडी लागते आणि तो वारंवार साधना करू लागतो आणि अंतर्मुख होऊ लागतो. ही झाली सलोकता मुक्ती. मग त्यानंतर त्या शून्यावस्थेमध्ये दीर्घकाळ टिकणं म्हणजे समीपता हे आत्ता आपण पाहिलं. यानंतर येते ती स्वरूपता मुक्ती. शब्दशः अर्थ घ्यायचा झाल्यास रूपासारखं रूप होणं म्हणजे स्वरूपता. याबद्दल विधान करताना समर्थ या समासामध्ये म्हणतात की विष्णूसारखं तुम्ही दिसला म्हणजे विष्णू होत नाही. विष्णूच्या अंगावरती श्रीवत्स आहे किंवा कौस्तुभमणी आहे किंवा त्याच्याजवळ लक्ष्मी आहे, ती तुम्हाला मिळत नाही. फक्त रूप विष्णूचं मिळालं. आता या स्वरूपता मुक्तीकडे आपण सूक्ष्मतेनं पाहूया. आधी काय घडलं आहे? आधी शून्यावस्था दीर्घकाळ टिकलेली आहे म्हणून समीपता मुक्ती आलेली आहे. त्यापुढे काय होतं? तर त्यापुढे मनाचं अमन होतं. उन्मन नाही बरं का, अमन. अमनावस्था म्हणजे मनाची पूर्णतः शून्यावस्था. मन त्या ठिकाणी जिवंत आहे, पण मन एक प्रकारे निद्रिस्त आहे अशी अवस्था. या अवस्थेमध्ये मनाचे व्यापार पूर्ण थांबलेले असतात. चित्त स्थिर झालेलं असतं, शुद्ध झालेलं असतं. बुद्धीसुद्धा एकाग्र झालेली असते. एकाग्र म्हणजे आत्मा या एकाच वस्तूवरती ती स्थिर झालेली असते. या स्थिर झालेल्या बुद्धीलाच शुद्ध बुद्धी अशी संज्ञा आहे किंवा या स्थिर झालेल्या चित्तालाच शुद्ध चित्त अशी सुद्धा संज्ञा आहे. या अवस्थेमध्ये साधक तासनतास राहिलेला असतो. त्याला आपण किती वेळ ध्यानाला बसलो, किती वेळ नामस्मरण सुरू आहे याचं भान सुद्धा असत नाही. आपण नामस्मरण किंवा ध्यान करत आहोत किंवा करत होतो याची स्मृतीसुद्धा तिथे नसते. कारण एकतर मन शांत झालेलं असतं, अमन झालेलं असतं आणि देहभाव जवळजवळ शून्य झालेला असतो. पूर्णतः गेलेला नसतो, पण बहुतांशी नष्ट झालेला असतो. त्यामुळं आपल्याला जसं गाढ झोपेतून उठल्यानंतर कळत नाही की नेमकं किती तास आपण झोपलो होतो, तसंच त्या साधकाचं होतं. आपण ध्यान 2 तास करतोय की 8 तास बसलेलो आहे याचं भानच त्याला राहत नाही. तो ध्यानामध्ये तल्लीन झालेला असतो. ही जी अवस्था आहे या अवस्थेला स्वरूपता अवस्था म्हणतात. याचं कारण असं, भगवंताचं जे रूप आहे त्या रूपाप्रमाणेच त्याचं रूप झालेलं असतं. भगवंताचं रूप काय आहे? भगवंताचं रूप आहे सच्चिदानंद. त्या अवस्थेमध्ये तो सच्चिदानंद पदवीच्या जवळच गेलेला असतो, पण
त्याचा पूर्णपणे देहभाव गेला नसल्यामुळं ही स्वरूपता मुक्ती आहे, सायुज्यता नाही. इथे सुद्धा अहंकार शिल्लक असतो. काही काळ गेल्यानंतर ध्यान उतरतं. काही काळ गेल्यानंतर त्या नामस्मरणाच्या बैठकीतून मनुष्य बाहेर येतो आणि पुन्हा विकारांमध्ये येण्याची शक्यता असते. तरीसुद्धा त्याचं विकारांमध्ये येणं सलोकता आणि समीपता मुक्तीपेक्षा कित्येक पटीनं कमी असतं. सलोकता आणि समीपतामध्ये काय होतं पाहूया आपण. सलोकतामध्ये तर अंतर्मुखता प्राप्त झालेली असते, पण ती अंतर्मुखता टिकत नाही. तिथून साधक बाहेर आला की पुन्हा वासनेमध्ये अडकतो. समीपता मुक्तीचं सुद्धा थोडंसं असंच होतं. भगवंताच्या अगदी जवळ शून्यावस्थेमध्ये गेलेला साधक सुद्धा ध्यानाच्या त्या अवस्थेतून बाहेर आला की पुन्हा वासनेमध्ये लिप्त होतो किंवा होण्याची शक्यता असते. ती शून्यावस्था काही कायम टिकत नाही. स्वरूपता मुक्तीमध्ये ती शून्यावस्था दीर्घकाळ टिकलेली असते. साधकाला साधनेमध्ये देहाचं भान नसतं. किती काळ साधनेमध्ये गेला, कोणत्या ठिकाणी आपण बसलो आहे, दिवस आहे की रात्र आहे, हे कोणतंही भान त्याला नसतं. पण ध्यान उतरल्यानंतर मात्र त्याला जगताचं भान पुन्हा येतं. त्यामुळं ही स्वरूपता मुक्ती आहे. पण या मुक्तीमध्ये त्याला जगताचं भान जरी आलं तरी त्याचं आत्मानुसंधान टिकून असतं. तो त्याची व्यवहारातली कामं करेल, प्रपंच संसार सगळं काही करेल, पण ध्यानात मिळालेली शांतता बरोबर घेऊन तो त्याची कर्म करतो. अर्थात असा प्रयत्न समीपता मुक्तीमध्ये सुद्धा केला जातो, पण स्वरूपता मुक्तीतील हा प्रयत्न दीर्घकाळ टिकतो. तो सदा सर्वदा शांत स्थितीमध्येच राहतो. पण समर्थ म्हणतायत, या तीनही मुक्तींना चळण आहे. कारण या तीनही मुक्तींमध्ये पूर्णतः अहंकाराचा निराश झालेला नसतो. देहबुद्धी संपूर्णपणे लयाला गेलेली नसते. ही जी स्वरूपता मुक्ती आहे, ही स्वरूपता मुक्ती मुरली, प्रदीर्घ काळ साधक त्या अवस्थेमध्ये राहायला शिकला की याच मुक्तीचं रूपांतर गुरुकृपेनं सायुज्यतेमध्ये होतं. या स्वरूपता मुक्तीमध्ये दीर्घकाळासाठी साधक अमनावस्था उपभोगतो. मनाची ही अमनावस्था सद्गुरुकृपेने थोड्या क्षणांसाठी उन्मनावस्थेमध्ये परावर्तित होते. पुन्हा अमन होतं आणि पुन्हा काही काळासाठी उन्मन होतं. ते जेव्हा जेव्हा उन्मन होतं त्यावेळी त्याला आत्म्याचा साक्षात्कार घडत राहतो. आत्मवस्तू दिसत राहते आणि पुन्हा अमनावस्थेमध्ये येऊन पुन्हा तो शांत होत राहतो. असं करत राहिल्यानंतर काही कालांतरानं सद्गुरु कृपेनं त्याच्या मनाचं संपूर्णपणे उन्मन होतं. उन्मन एकदा झालं की मन हे मेलच. मन मेल्यानंतर भगवंताचं स्वरूपच फक्त शिल्लक राहतं. आता ना तिथे मन आहे ना देहभाव आहे. चित्तवृत्ती विचार वगैरे असण्याचा तर संभवच नाही. आहे ते फक्त आत्मस्वरूप. असा साधक आत्मस्वरूपाकार होऊन जातो. खऱ्या अर्थानं परिपूर्ण होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मन मुरे मग जे उरे ते तू कारे सेविसिना. मन मुरल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याचं सेवन म्हणजे त्याचा अनुभव घे, असं माऊली म्हणतायत. म्हणजेच कशाचा अनुभव? अर्थातच आत्मस्वरूपाचा अनुभव. हा जेव्हा येतो तेव्हा घडते ती सायुज्यता. समर्थ समासाच्या शेवटी 28व्या ओवीत म्हणतायत पहा, ब्रह्मांड नासेल कल्पांती पर्वतासहित जळेल क्षिती तेव्हा अवघेच देवजाती मा मुक्ती कैच्या तेथे. हे ब्रह्मांड म्हणा, पर्वत म्हणा, ही सगळी सृष्टी म्हणा, हा देहबुद्धीचाच विस्तार आहे. आणि आता लक्षात आलंच असेल की सलोकता, समीपता, स्वरूपता या तीनही मुक्ती देहबुद्धीतच आहेत. जर देहबुद्धी आहे तर या मुक्तींचा प्रश्न आहे, पण देहबुद्धीच नसेल तर या मुक्ती तरी कुठे राहतील? तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ, निर्गुण भक्ती तेही अचळ, सायोज्य मुक्ती केवळ जाणीजे ऐसी. म्हणजे
कल्पांत जरी ओढवला तरी निर्गुण परमात्मा जसा अचळ राहतो तशीच सायुज्य मुक्ती अचळ राहते. कारण हे आपलं आत्मस्वरूप कायम टिकणारं असं आहे, त्याला चळण नाही. त्यामुळं आत्मस्वरूपाशी तदाकार झालेली सायुज्यता मुक्ती तिलाही चळण नाही. पुढे समर्थ म्हणतात, निर्गुणी अनन्यासता. निर्गुणी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. निर्गुणी अनन्यासता तेणे होय सायुज्यता. सायुज्यता म्हणजे स्वरूपता, निर्गुण भक्ती. स्वरूपता बरं का, स्वरूपता नव्हे. स्वरूपावस्था तिथं प्राप्त झाली, स्वरूप साक्षात्कार झाला, आत्मसाक्षात्कार झाला. सगुण भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते न चळे. हे अवघे प्रांजळ कळे सद्गुरू केलिया. सगळ्यात महत्त्वाचं मर्म समर्थांनी शेवटी सांगितलं. हे सगळं घडण्यामागे जर काही कारण असेल तर ते आहे सद्गुरू. सायुज्य मुक्ती प्राप्त होण्यामागे जर काही कारण असेल तर ती आहे सद्गुरू कृपा. आणि मुळात हा साधन मार्ग आहे हे समजायला सुद्धा जर कोणी पाहिजे असेल तर ते म्हणजे सद्गुरू. हे अवघे प्रांजळ कळे फक्त सद्गुरू केलिया. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मुक्तिचतुष्टये नाम समास 10वा. श्रीराम. यापुढील दासबोध आपण असाच यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.